वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांचा संघर्ष पुन्हा पेटलेलाय। स्थानिक नागरिकांनी खवळलेल्या समुद्रामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन करण्यास सुद्धा आता सुरुवात केलेली आहे। समुद्राला भरती येत असताना सुद्धा स्थानिकांचं हे आंदोलन सुरू आहे। मागील साधारणतः तासाभरापासून समुद्रातल्या पाण्यात उतरत स्थानिकांचं जलसमाधी आंदोलन हे सध्या सुरू आहे। तर हायटाइड ड्रोन सर्वे जवळपास पूर्ण झाल्याचा देखील प्रशासनाने दावा केलाय। मात्र पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांच्याकडून घेऊयात। रुपेश, या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे, काय नेमक्या मागण्या आहेत? नक्कीच सेजल, मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला वाढवण बंदराचा मुद्दा जो आहे तो अधिकाधिक तीव्र होताना बघायला मिळते। कालपासून JNPA कडून वाढवणच्या ज्या लाटा आहेत त्या लाटाचा सर्वे जो आहे तो ड्रोनद्वारे करण्यात येतो आहे। ह्या सर्वेचं टेंडर जे आहे ते खाजगी कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि सगळ्या पोलीस बंदोबस्तामध्ये सर्वे जो आहे तो एकत्रित सुरू आहे। काल 70% सर्वे जो आहे तो पूर्ण झालेला होता आणि उर्वरित सर्वे जो आहे तो आज पुन्हा सुरू केलेला आहे। काल सर्वे करताना स्थानिकांनी विरोध केल्यामुळे तो हाणून पाडला, मात्र आज पोलीस प्रशासनाच्या मदतीने पुन्हा सर्वे जो आहे तो 100% पूर्ण झाल्याचा दावा जो आहे तो प्रशासनाने केलेला आहे। मात्र खवळलेले समुद्रामध्ये स्थानिक जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी समुद्रामध्ये एक तासाभरापासून आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। मात्र आंदोलन सुरू असताना देखील प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो दिला जात नाही असा आरोप जो आहे तो स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात येतो। अगदीच धन्यवाद रुपेश, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।